राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी इथं घेतलेल्या ग्राउंड रिपोर्टमध्ये स्थानिक मतदारांनी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांना मोठा पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। स्थानिक शेतकरी शिवाजी सागर यांनी बोलताना स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी गावात विकासाची गंगा आणली असून त्यांची छाप अक्षय कर्डिले यांच्या कामात दिसते असं सांगितलंय। तसंच राहुरी तालुक्यात 70 ते 80% मतदान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। गावात मागील काही वर्षात झालेल्या विकास कामांचा उल्लेख करत मतदारांनी समाधान व्यक्त केले। दरम्यान काही राजकीय मुद्द्यांवर नाराजी देखील व्यक्त केली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेलं दिसतंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रावसाहेब वरपे यांनी। नमस्कार, मी रावसाहेब वरपे। आज रोजी आपण राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी या गावी पोहोचलो आहोत। या ठिकाणी आपले शिवाजी क्षीरसागर शिवाजी सागर ही व्यक्ती कर्डिले साहेबांचे निष्ठावंत आहेत असे मानले जाते। पण आज रोजी दिवंगत लोकनेते शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनानंतर आज पोटनिवडणूक लागली। त्या संदर्भामध्ये आपण त्यांची बातचीत करणार आहोत। नाना नमस्कार। नमस्कार। न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत। आता ही पोटनिवडणूक लागली आणि तुमच्या मतदारसंघातून अक्षयदादा कर्डिले यांना किती मतांनी लीड राहणार याच्यानंतर काय सांगता? अक्षयदादाच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर तुम्हाला सांगतो, रयतेचा राजा, गोरगरिबांचा कैवारी, शेतकऱ्यांचा आधारस्तंभ 17 ऑक्टोबरला काळाच्या पडद्याआड गेले आणि दुर्दैवानं ह्या पोटनिवडणुकीला सामोरं जाण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर आली। वास्तविक पाहता ह्या तालुक्यामध्ये इलेक्शन हे बिनविरोध व्हायला पाहिजे होतं, कारण 2009ला ज्यावेळेस कर्डिले साहेब ह्या मतदारसंघात उभे राहिले, 2000ला निवडणूक लढवली, विजयी झाले, 2014ला निवडणूक लढवली, विजयी झाले, पण 2019ला थोडं अपघाती कामामुळं याच्यामुळं 2019ला कर्डिले साहेबांना पराभव पत्करावा लागला। पण ह्या पराभवाला खचून न जाता कर्डिले साहेबांनी आपली जी आमदारकीची जी किमया असती ती शेवटपर्यंत कर्डिले साहेबांनी चालवली। परत 2024ला इलेक्शन लागलं, कर्डिले साहेबांनी मनापासून इलेक्शन हँडल केलं। आजारी होते, चिकनगुन्ह्याच्या आजारातून ते बाहेर पडले, त्या पिरियडमध्ये सुद्धा ते आजारी होते आणि त्यांनी 2024ला दैदिप्यमान विजय मिळवला। नियतीचा घाला झाला, कर्डिले साहेब आजारी पडले आणि आजारपणाच्या काळात सुद्धा त्यांनी कर्डिले साहेबाची भक्ती, कर्डिले साहेबाचा जो विश्वास, हा गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य जनतेचा विश्वास होता। कर्डिले साहेबांना जनता जर भेटली नाही तर करमत नव्हतं। कर्डिले साहेबांनी कुठं मुंबईला अधिवेशनाला जाताना किंवा नागपूरला कुठं जाताना गाडीतच कर्डिले साहेब गेले। हाडाची काढं सर्वसामान्य जनतेसाठी कर्डिले साहेबांनी केली आणि कर्डिले साहेब आपल्या काळाच्या ओघात गेले। अक्षयदादा आता वारसा हिंदुत्वाचा, प्रेरणा कर्डिले साहेबांची, हे जपायचं काम आता केलं पाहिजे। अक्षयदादावर कर्डिले साहेब गेल्यानंतर वास्तविक पाहता 13वा झाल्या अक्षयदादाला अहिल्यानगरच्या नगरपालिकेमध्ये भाग घ्यावा लागला, तिथं प्रचाराला जावं लागलं। तिथले नगरपालिकेचे सीटं त्यांनी निवडून आणले। स्वतःची ज्योतिताई गाडे यांना महापौर पदावर बसवलं। अक्षयदादाच्या नावामध्येच अक्षय हा शब्द आहे, त्याच्यामुळं त्याला कोणत्याही गोष्टीला सामोरं जायची परमेश्वरांनी बुद्धी दिलेली। असा एक प्रश्न दुसरा, ह्या टायमाला आता बारामतीमध्ये पोटनिवडणुकीबद्दल शरद पवार साहेबांनी जो बेविरोध करण्याकरता जो प्रयत्न केला तसा राहुरी तालुक्यात का झाला नाही, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? वास्तविक पाहता मी एक सर्वसामान्य कुटुंबातला भाजपचा कार्यकर्ता आहे, पण परिस्थिती अशी झाली, पवार साहेबांनी आजच्या ह्या कालच्या पोटनिवडणुकीमध्ये, मी पवार साहेबाला नाव ठेवणं उचित होणार नाही, पण पवार साहेबांनी एक चूक आयुष्यात केली, ती चूक त्यांची कधी भरून येणार नाही। वास्तविक पाहता म्हातारपणाच्या काळात पवार साहेबांनी ह्या राहुरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार हा उभा करायलाच नको होतं। याचं कारण असं आहे की ज्यावेळेस अहमदनगर जिल्ह्यामध्ये खासदारकीचं इलेक्शन लागलं, खासदारकीच्या इलेक्शनला दिलीप गांधीच्या विरोधात कोणी उभं राहायला तयार नव्हतं, पण बळजबरीनं पवार साहेबांनी कर्डिले साहेबाच्या गळ्यात त्यावेळेस माळ घातली आणि कर्डिले साहेबाला उभं केलं। वास्तविक पाहता कर्डिले साहेबांना या साऱ्या गोष्टी समजत होत्या। कर्डिले साहेब हा जाणकार होता। कर्डिले साहेबांना
या साऱ्या गोष्टीचा कोणाचा कार्यक्रम करायचा, करेक्ट कार्यक्रम करायचा, कोणाला वर काढायचे, कर्डिले साहेब स्वतः धुरंधर नेता होता. पण तरी पण पवार साहेबाच्या शब्दासाठी यांना कर्डिले साहेबाला उभं राहावं लागलं. आणि आज जे पाप बारामतीच्या जाणता राजा जो म्हणतात ना लोक, शेतकऱ्यांचा कैवरी, मी तर असं सांगन अजिबात नाही. अरे जिराईत भागाचा शेतकरी आणि होईल आता मानकरी, हरित क्रांतीचा मानकरी, तुम्ही पुरोत सरकारमध्ये होते साहेब. विजय खताळ पाटील पाटबंधारे मंत्री होते, गोविंदराव अधिक मंत्री होते, आणि तुम्ही निळवंड्याचं पाण्याचं 47 ते 50 वर्ष लोकांना झुलवत ठेवलं. त्या निळवंडे धरणाचं काम मार्गी लावण्याचं काम महायुतीच्या सरकारमधले देवेंद्र फडणवीस साहेब, कैलासवासी अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलं. आणि त्या पट्ट्यामध्ये निंबेरासन, तुळापुरासन, कनगरासन, चिंचवेरासन, गणेगाव आसन, या साऱ्या भागाचा विकास झाला. हे कामाचं श्रेय नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची जी फॉरेस्ट खात्यातली बोगद्याची परवानगी ही नामदार साहेबांनी यांनी. सुजय विखेंनी सुद्धा तुम्हाला सांगतो आतोनात तालुक्यात कामाचा ओघ आहे. आज जरी खासदारकीच्या टायमाला लोकांनी चुका केल्या, त्या चुका भरून येणार नाही. जी चूक झाली 5 वर्षे आपला अहिलानगर जिल्हा हा पाठीमागे गेला. सुजय विखे आणि विखे कुटुंब हे लोखंडाचं सोनं करायची त्यांच्या ताकद आहे. हे इलेक्शन त्यांनी हातात घेतलेले. राधाकृष्ण विखे म्हणजे एक सुजय दादा आणि एक अक्षय दादा, दोन्ही मुलं त्यांचेच आहे. मोनिकाताई भाऊ मानलेला आहे, पंकजाताई आहे, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसचा हातच आहे. मुख्यमंत्री देवाभाऊ ह्या कुटुंबाला कधीच सोडणार नाही. ह्या कुटुंबाची त्यांची नाळ गोपीनाथ मुंड्यापासून जुळलेली. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, उद्याचा जो विजय तो लाखाच्या फरकाने विजय, आणि विजय अक्षयदादाचा 100% ठरलेला आहे. बरोबर आहे. या ठिकाणी जी नानांनी प्रतिक्रिया मांडलेली आहे का अक्षयदादाबद्दल निवडणुकीमध्ये होताना ह्या निवडणुकी निकालात लाखांनीच्या लीडने राहणार आहे अशी यांनी मनोगत व्यक्त केलं आहे. 100%च खरं आहे. याच्या मग अदृश्य शक्ती आहे म्हणजे विखे घराण्याची, असं नानांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन सोमनाथ वरपे सर, रवस वरपे, राहुरी. चिखली येथील प्रभाग क्रमांक 3 मधील संत रविदास नगर परिसरातील मातंगपुरा पोलीस लाईन लगत आणि एकता नगर येथील रहिवाशांच्या अतिक्रमण नियमितीकरणासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देण्यात आले. पत्रकार तसंच सामाजिक कार्यकर्ते छोटू सुधाकर कांबळे यांनी 20 एप्रिल रोजी तहसील कार्यालयात हे निवेदन सादर केले. रहिवाशांना घरकुल योजना आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यात करण्यात आली. यावेळी आमदार श्वेता महाले पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे, नगर परिषद आणि तहसील कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. या मागणीमुळे स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते.